नमस्कार. BMS सेकंड इयर रोगनिदान एवं विकृती विज्ञान याच्या पेपर 1मधील आज आपण असे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहणार आहे किंवा क्विक रिव्हिजनचे पॉईंट्स पाहणार आहे जे तुम्हाला उद्याच्या रोगनिदानच्या पेपरसाठी खूप उपयोगी आहेत. क्विक रिव्हिजन ऑफ इम्पॉर्टंट पॉईंट्स किंवा क्वेश्चन्स. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही 6 ते 7 पॉईंट्स सांगणार आहे जे तुम्हाला पेपर 1मध्ये खूप उपयोगी पडतील व ते तुम्ही स्किप केले नसतील अशी अपेक्षा आहे. जरी चुकून तुमच्याकडून एखादा पॉईंट राहिला असेल तर तो लगेच आज रिव्हिजन करून घ्या. त्याच्यामधलं कंटेंट एकदा पाहून घ्या, कारण हे पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्यावर तुम्हाला SAQ LAQ अशा दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारतात व त्याला जास्त वेटेज आहेत. तर हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे. 15 ते 16 मिनिटाचा व्हिडिओ कदाचित होईल. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, नीट शेवटपर्यंत ऐका. तुमचे 10 ते 15 मिनिटं या व्हिडिओसाठी द्या, कारण तुम्हाला पेपरसाठी खूप युजफुल आहे. तर सुरुवातीला मी तुम्हाला म्हणलं होतं की मी तुम्हाला काही टॉपिक्स देणार आहे जे खूप महत्त्वाचे आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणा, पॉईंट्स म्हणा, परीक्षा, त्यानंतर निदान पंचक, व्याधी आणि व्याधिक्षमत्व, आम, स्त्रोतदृष्टी, दोष, गती आणि रोगमार्ग आणि धातुपाक. आणि धातुपाकमध्ये मॉडर्न अस्पेक्ट जास्त, त्याच्यावर लक्ष द्या. तर हेच ते सर्व पॉईंट आहेत ज्यावर तुम्हाला SAQ LAQ अशा दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात व हे सर्व पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण हेच सर्व पॉईंट शॉर्टमध्ये बघणार आहे की कोणत्या पॉईंटमध्ये कोणते सब पॉईंट्स कव्हर झाले पाहिजेत किंवा पेपरमध्ये ते तुम्ही लिहिले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओमधून एक आयडिया येईल की कोणताही प्रश्न आला तर तो कसा अटेम्प्ट करायचा आहे. तर सुरुवात करूयात परीक्षा या टॉपिकपासून. त्यामध्ये परीक्षेची व्याख्या आली पाहिजे की शास्त्र किंवा व्याधीचे विषयाचे परीक्षण करून योग्य निर्णय घेण्यासाठी परीक्षा उपयोगी पडते. त्याची व्याख्या काय आहे? जिज्ञासा नाम परीक्षा. परीक्षेचे नाव जिज्ञासा आहे. त्याच्यानंतर आपल्याला परीक्षा म्हणजेच प्रमाण, लक्षणावरून लक्षाचे ज्ञान होते, हे सर्व पॉईंट्स लिहायचे आहेत. म्हणजे थोडक्यात तुम्हाला परीक्षेचं इंट्रोडक्शन विचारतील आणि परीक्षा व्याख्या सांगून परीक्षेचे प्रकार किंवा त्यापैकी एखादा प्रकार डिटेलमध्ये विचारतील. तर तुम्हाला परीक्षेचा प्रकारांचा हा चार्ट तुम्हाला पाठ नसेल तर आता तुम्ही मेमोराईज करून घ्या, लक्षात ठेवा. त्यामध्ये 2 प्रकारच्या परीक्षा मेनली रोगी आणि रोग परीक्षा. रोगी परीक्षा ही अष्टाकृत्यांनी सांगितलेली आहे. त्यामध्ये दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न परीक्षा येतात. आणि रोग परीक्षाच्या अंडर द्विविध, त्रिविध, चतुर्विध, षडविध, अष्टविध आणि दशविध परीक्षा येतात. द्विविधमध्ये कोणते येतात तर प्रत्यक्ष आणि अनुमान. त्यानंतर त्रिविधमध्ये प्रत्यक्ष, अनुमान आणि आप्तोपदेश परीक्षा. त्यानंतर चतुर्विधमध्ये प्रत्यक्ष, अनुमान, आप्तोपदेश आणि युक्ती. षडविधमध्ये आपले पंचमहाभूत परीक्षण आणि प्रश्न परीक्षा. अष्टविधमध्ये नाडी, मल, मूत्र, जिव्हा, शब्द, स्पर्श, दृक आणि आकृती. आणि दशविध परीक्षामध्ये प्रकृती, विकृती, सार, सहनन, प्रमाण, आहार, व्यायाम, सत्व, सात्म्य आणि वय. तर हे सर्व तुम्हाला मी आता फक्त शॉर्ट रिव्हिजन सांगत आहे, नाही तर तुम्हाला वाटेल की एवढंच आहे का. तर जर तुम्हाला प्रत्येक पॉईंटचं जर डिटेलमध्ये बघायचं असेल तर रोगनिदानच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. तिथे आपले सर्व टॉपिकचे डिटेलमध्ये नोट्स अपलोडेड आहेत. पण तुमचा वेळ जाऊ नये म्हणून मी या व्हिडिओमध्ये फक्त जस्ट शॉर्ट रिव्हिजन घेत आहे की कोणत्या टॉपिकमध्ये तुम्हाला कोणते पॉईंट्स कव्हर करायचे आहेत. तर रोगी परीक्षा जर तुम्हाला समजा SAQ विचारलं तर त्यामध्ये तुम्हाला तो श्लोक लिहायचा आहे. त्यानंतर 3 परीक्षा कोणत्या आहेत तर दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न परीक्षा. तर त्यामध्ये तुम्हाला हे सर्व पॉईंट्स लिहायचे आहेत. तर एकदा बघून घ्या की दर्शन, स्पर्शन आणि प्रश्नामध्ये काय काय लिहायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की स्पर्शन आणि प्रश्न परीक्षेच्या देखील ह्या नोट्स आहेत. तर एकदा हे सर्व पॉईंट्स एकदा वाचून घ्या. प्रत्येक पॉईंट जर आपण इथे वाचत बसलो तर तुम्हाला वेळ जास्त जाईल. तुमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे. 1 दिवस राहिलेला आहे. तुम्हाला सर्व टॉपिक कव्हर करायचे आहेत. कारण हे जे सेपरेट व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड आहे. जर तुम्हाला कोणत्याही एका विषयाबद्दल, टॉपिकबद्दल शंका असेल तर तुम्ही तो सेपरेट व्हिडिओ जाऊन पहा. त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्ट बनवत आहे. तर हे झालं परीक्षाबद्दल. त्यानंतर निदान पंचक. निदान पंचक हा रोगनिदान पेपर 1मधील खूप महत्त्वाचा घटक आहे. कारण ह्यावर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न फिक्स पेपरमध्ये सापडतीलच. समजा संप्राप्तीवर विचारतील किंवा पूर्वरूपवर विचारतील, रूपवर, उपशयाचा एक तो विचारतातच, उपशय आणि उपशयाचा. तर अशा प्रकारे तुम्हाला निदान पंचक जर तुम्ही केला असेल तर तुम्हाला पेपरमध्ये 15 ते 20 मार्कांचा फायदाच होणार आहे, SAQ LAQ दोन्हीमध्ये. तर निदानमध्ये काय काय आलं पाहिजे तर व्याख्याचा श्लोक आला पाहिजे. 2 ते 3 श्लोक आहेत. त्यानंतर त्याचा अर्थ मराठीमध्ये तुम्हाला पाठ पाहिजे. त्यानंतर पर्यायाचा श्लोक जर तुमचा पाठ असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, नाहीतर तुम्हाला त्याचे पर्याय पाठ पाहिजेत. 7 ते 8 पर्याय आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. ते सर्व पर्याय तुम्हाला पाठ पाहिजे. MCQमध्ये देखील विचारले जातात. त्यानंतर निदानाचे प्रकार, विविध गोष्टींचे त्यांनी प्रकार दिलेले आहेत. तर त्यांनी 5 प्रकारे वर्गीकरण करून 14 प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर त्याचे निदानचे अर्थ, एक्झाम्पल प्रत्येका प्रकारचे. त्यानंतर निदानाचं महत्त्व. नेक्स्ट आपण बघूया पूर्वरूप. पूर्वरूपमध्ये त्याचा अर्थ, त्याचा श्लोक जर पाठ असेल तर जर तुमचे निदान पंचकचे श्लोक पाठ असेल तर तुम्हाला म्हणजे पेपर खूप सोपा जाईल. खूप चांगली गोष्ट आहे. जर पेपर 1चे तुमचे बऱ्यापैकी श्लोक पाठ असतील तर तुम्हाला पेपर खूप इझी जाणार आहे. श्लोक नसतील तर तुम्ही मराठीमध्ये घाबरू नका. श्लोक नसतील तर मराठीमध्ये अर्थ व्यवस्थित लिहा. पेपर प्रेझेंटेशन व्यवस्थित करा. जे प्रश्नामध्ये विचारले तेच पॉईंट आन्सरमध्ये येऊ द्या, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर पूर्वरूपामध्ये त्याचं उदाहरण लिहायचं, त्याच्या व्याख्याचा श्लोक लिहायचा, अर्थ लिहायचा मराठीमध्ये. त्यानंतर पूर्वरूपामध्ये वर्तमान ज्ञान होतं असं लिहायचं. त्यानंतर प्रकार, त्याचे 2 प्रकार माहिती तुम्हाला, सामान्य आणि विशिष्ट पूर्वरूप.
त्यानंतर पूर्वरूप आणि स्थान संश्रयाचं थोडं वर्णन बुकमध्ये आलेलं आहे, ते तुम्ही लिहिलं तर वेल अँड गुड. त्यानंतर पूर्वरूपाचं महत्त्व. आता याचं महत्त्व बऱ्यापैकी निदान पंचकचं महत्त्व एकच आहे की व्याधी मार्गामध्ये, त्यानंतर दोषांच्या संसर्ग संनिपातामध्ये, व्याधीची व्यक्ती व भेदावस्था, त्यानंतर व्याधी विनिश्चय करण्यासाठी, सद्यसाध्यत्वासाठी, चिकित्सेसाठी. तर हे कॉमन जे आहेत ते महत्त्व तुम्ही निदान पंचकमध्ये टाकू शकता. त्यानंतर पूर्वरूप झालं संप्राप्ती. संप्राप्तीमध्ये त्याचा अर्थ लिहायचा, व्याख्या, त्यानंतर पर्यायाचा जर तुम्हाला श्लोक माहीत असेल तर श्लोक. हे श्लोक तुम्ही सगळे संहितामध्ये देखील केलेले आहेत. त्यानंतर संप्राप्तीचे प्रकार. प्रत्येकामध्ये तुम्हाला प्रकार आहेत. निदानमध्ये प्रकार आहेत, पूर्वरूपमध्ये 2 प्रकार आहेत, संप्राप्तीमध्ये प्रकार आहेत 5 प्रकार. त्यानंतर त्याचा प्रत्येक प्रकार एक्सप्लेन करायचा, महत्त्व लिहायचं. तर हाच फॉर्मॅट आहे सगळीकडं. त्याची व्याधी, त्याचे पर्याय, त्याची व्याख्या, त्याचे पर्याय, त्याचे प्रकार, त्याचं महत्त्व, हे सर्व निदान पंचकमध्ये पॉईंट्स लक्षात ठेवा. त्यानंतर रूप म्हणजे काय तर लक्षण, त्याची व्याख्या लिहायची, पर्याय लिहायचे, त्याच्यानंतर त्याचे प्रकार आहेत, त्याचे 5 प्रकार सांगितलेत लक्षणांचे, त्याचं महत्त्व लिहायचं. त्यानंतर उपशयमध्ये सुद्धा सेम फॉर्मॅट, त्याची व्याख्या लिहायची की उपशयाचा अर्थ काय होतो, त्याचा जर श्लोक येत असेल तर श्लोक लिहायचा. त्यानंतर महत्त्व, गुडलिंग व्याधी ओळखता येतो. आता गुडलिंग व्याधीवर MCQ सुद्धा विचारला जातो, तर ते एकदा श्लोक बघून घ्या. गुडलिंग व्याधी उपशय अनुपशयम परीक्षेत. त्यानंतर उपशयाचा जो तुम्हाला माहितीच असेल की उपशयाचा एक प्रकारांचा चार्ट आहे, तो आहे तसा तुम्हाला पेपरमध्ये लिहावा लागतो, त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. हाच तो चार्ट आहे उपशयांचा प्रकारांचा. हेतू विपरीत, व्याधी विपरीत, हेतू व्याधी विपरीत, हेतू विपरीत अर्थकारी, व्याधी विपरीत अर्थकारी आणि हेतू व्याधी विपरीत अर्थकारी. तर हा प्रकारांचा चार्ट तुम्ही आहे असा पाठ करा. हा पेपरमध्ये असाच्या असा लिहिला तर तुम्हाला फुल मार्क्स भेटून जातील. त्यानंतर नेक्स्ट, व्याधीची व्याख्या, पर्याय सांगून व्याधी वर्गीकरण सविस्तर वर्णन करा. इथे असा जर प्रश्न आला तर तुम्हाला काय लिहिणं अपेक्षित आहे, तर व्याधीची व्याख्या, त्याचे 1, 2, 3 श्लोक काय पाठ असतील तेवढे, त्यांचा अर्थ विविध आचार्यांनुसार. त्यानंतर व्याधीचे जे पर्याय, जो तो श्लोक आहे, रोग पांपा ज्वरो व्याधी विकार दुःख मामय यक्ष्मा आतंक गदा बाधा शब्दा पर्याय वाचिन. तर यामध्ये जे पर्याय आले ते तुम्हाला सर्व माहिती पाहिजे. त्यानंतर जे व्याधीचं वर्गीकरण सांगितलं आहे की एकविध रोग, द्विविध रोग, त्रिविध रोग, चतुर्विध, सप्तविध व्याधी, हे तुम्हाला माहिती पाहिजे. कधी कधी सप्तविध व्याधीसुद्धा पेपरला विचारतात, तर व्यवस्थित ते एकदा बघून घ्या कोणते सप्तविध व्याधी आहेत. तर हा चार्ट तुमचा पाठ पाहिजे. त्यानंतर आणखीन एक SAQचा प्रश्न येतो म्हणजे व्याधी नामकरण. प्रकुपित दोष, ज्या कारणाने प्रकुपित होईल त्या कारणानुरूप व ज्या स्थानाचा संशय होईल त्या स्थानानुरूप अनेक विकार उत्पन्न करतो. यातील वेगळेपणा लक्षात घेण्यासाठी व्याधीचे पीडा, वर्ण, हेतू, आश्रय, लक्षण व नाव या प्रत्येकातील विविधतेमुळे उत्पन्न होणारे जे अपरिसंख्य भेद होतील त्याला आपण व्याधीला नामकरण देतो. त्याला उदाहरण दिलं आहे, जसं की रुजा असेल तर शिरशूल, पादशूल, वर्णामध्ये पांडू, कामला, हेतू मृदभक्षणजन्य पांडू, आश्रय हृदय, ग्रहणी, उदर, त्यानंतर आकृती गुल्म, ग्रंथी, लक्षण ज्वर, श्वास, कास. व्याधीची चिकित्सा करताना व्याधीचे नाव माहीत नसले तरी चालते, परंतु कोणता दोष व कोणती दुष्य कोणत्या कारणाने प्रकोपित झाले आहेत ते समजलं की चिकित्सा करता येते. हे तर आपल्याला नॉर्मल रूल माहिती आहे. त्यानंतर नेक्स्ट जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे SAQ आणि LAQ दोन्ही दृष्टीने, तो म्हणजे व्याधिक्षमत्व म्हणजेच इम्युनिटी. तर इम्युनिटी एकदा तुम्ही मॉडर्ननुसार पण वाचून घ्या, कारण कधी कधी मॉडर्ननुसार देखील प्रश्न विचारतात. आता आपण व्याधिक्षमत्व शॉर्टमध्ये पाहूयात. व्याख्या लिहायची आधी. व्याधिक्षमत्व नाम व्याधी बलविरुद्धत्वम व्याधी उत्पाद प्रतिबंधात्मकम तौमिती. तर त्याचा अर्थ लिहायचा. त्यानंतर व्याधिक्षमत्व आणि बलाचा काय संबंध आहे, तर बलाचे किती प्रकार आहेत, सहज, कालज आणि युक्तिकृत बल, तर त्याचा अर्थ लिहायचा. त्यानंतर बलवृद्धिकर भाव कधी कधी विचारले जातात, तर किती भाव आहेत ते तुम्हाला आधी माहिती आहे, त्याची संख्या माहिती पाहिजे. 13 बलवृद्धिकर भाव असतात. देश, काल, कुल, त्यानंतर अतिशीत, अतिउष्ण, त्यानंतर बीज क्षेत्र संपत, आहार क्षेत्र संपत, त्यानंतर शरीर संपत, सात्म्य संपत, सत्व संपत, स्वभाव संसिद्धी, यौवन, कर्म आणि संहर्षचेती. तर संहर्ष ते हे व्यवस्थित बघून घ्या, त्याचं एक्सप्लेनेशन एकदा बघून घ्या. कधी कधी चान्सेस आहेत की बलवृद्धिकर भाव विचारण्याचे. त्यानंतर व्याधिक्षमत्वाचे जे प्रकार आहेत, तर तुम्हाला मी आधीच सांगितले की व्याधिक्षमत्व आयुर्वेदा व मॉडर्न दोन्हीनुसार करून ठेवा. कोणतं ना कोणतं तुम्हाला पेपरमध्ये विचारलंच जाईल. व्याधिक्षमत्वाचे 2 टाईप असतात, स्वाभाविक आणि अभ्यासज. स्वाभाविकमध्ये परत 3 प्रकार येतात, जाती स्वाभाविक, कुल स्वाभाविक आणि व्यक्ती स्वाभाविक. आणि अभ्यासजमध्ये सक्रिय आणि निष्क्रिय. सक्रियमध्ये सहज कृत्रिम, निष्क्रियमध्ये सहज कृत्रिम. हा कॉमन तुम्हाला एक चार्ट माहिती पाहिजे, जेणेकरून काय जरी आलं पेपरमध्ये तर कमीत कमी तुम्ही एवढं तरी लिहाल. त्यानंतर नेक्स्ट आम हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित कवर करा. त्यातले जे 3-4 पॉईंट आहेत ते व्यवस्थित पाहून घ्या. जसं की साम आणि निराम दोषाची लक्षणं आहेत. त्यानंतर आमाची व्याख्या आहे. आमाची व्याख्याचा श्लोक व्यवस्थित पाठ करा. आम उत्पत्तीची जी 5 कारणं आहेत, जाठराग्नीमुळे, धातुवाग्नीमुळे, दोष समूर्चनेमुळे, कृमी विषुत्पत्तीमुळे आणि मलसंचयामुळे आमोत्पत्ती. तर हे व्यवस्थित करा. त्यावर देखील SAQ विचारू शकतात की आमोत्पत्तीची कारणे व लक्षणे लिहा. त्यानंतर आमाच्या लक्षणांचा जो श्लोक आहे, स्तोत्रोध बलभ्रंशवाला, तो श्लोक जर पाठ असेल तर पाठ करा, व्यवस्थित रिवाईज करा. नाहीतर मग त्याचे जे मराठीमध्ये अर्थ आहे तो व्यवस्थित पाठ करा. आमावर देखील तुम्हाला SAQ आणि LAQ विचारण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे आम हा टॉपिक व्यवस्थित कवर करा.
त्यानंतर नेक्स्ट स्त्रोतसामध्ये तुम्हाला काय विचारतील तर LAQ देखील विचारला जाऊ शकतो, त्यामुळे व्यवस्थित पहा. त्यामध्ये त्याची व्याख्या, पर्याय, नाव, त्याचं वर्गीकरण, त्यानंतर सामान्य स्त्रोतदृष्टीची लक्षणे आणि दृष्टीची कारणे हे व्यवस्थित पाठ करा, कारण ते मेन आहे. त्यामध्ये SAQ LAQ सुद्धा विचारतात. त्यामध्ये स्त्रोतसाची व्याख्या, यावंत पुरुषो मूर्तिमंत, तावंत विशेषो, तावंत एवस्मिन स्त्रोतसा प्रकार विशेषा. त्याचा अर्थ तुम्ही बघून घ्या, मी आता सर्व वाचत बसणार नाही. त्यानंतर स्त्रोतसांचं वर्गीकरण तुम्हाला माहिती पाहिजे की किती प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये प्राण व उदक व अन्न व रस व रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, मूत्र, स्वेद आणि पुरीश्व. तर हे स्त्रोतस आहेत. त्यानंतर स्त्रोतसाचे जे 2 मुख्य प्रकार आहेत, अंतर्मुख आणि बहिर्मुख. अंतर्मुख स्त्रोतस 13 सांगितलेले आहेत आणि बहिर्मुख स्त्रोतस पुरुषांमध्ये 9 आणि स्त्रियांमध्ये अधिक 3 म्हणजे असे 12 सांगितलेले आहेत. त्यामध्ये 2 नाकपुड्या, 2 कान, मुख, गुद, 2 नेत्र, उपस्त्र, स्त्रियांचे 2 स्तन आणि योनिमार्ग. तर असे बहिर्मुख स्त्रोतस सांगितलेले आहेत जे दृश्य असतात आणि अंतर्मुख स्त्रोतस हे अदृश्य असतात. तर हे स्त्रोतसांचं वर्गीकरण आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे स्त्रोतदृष्टीची सामान्य लक्षणे. अतिप्रवृत्ती संगो वा सिरानाम ग्रंथ वा अपि वा विमार्गमनम च्या अपि स्त्रोतसाम दृष्टीलक्षणम. म्हणजे अतिप्रवृत्ती, संघ, त्यानंतर सिराग्रंथी आणि विमार्गगमन हे 4 स्त्रोतदृष्टीची सामान्य लक्षणं सांगितलेले आहेत. त्याचा अर्थ तुम्ही इथे एकदा बघून घ्या. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे सामान्य स्त्रोतदृष्टीची कारणे. आहारश्च विहारश्च यस्य दोषगुणे सम धातू बिर्बिर्गुणश्चापि स्त्रोतसांस प्रदूषका. म्हणजे 4 जी कारणं सांगितलेली आहेत सामान्य स्त्रोतदृष्टीची, ती दोषगुण समान आहार, दोषगुण समान विहार, धातू विगुण आहार आणि धातू विगुण विहार. त्यानंतर स्त्रोतसाची पर्याय एकदा बघून घ्या, MCQ मध्ये देखील विचारतात, कन्फ्युजिंग प्रश्न असतात. त्यानंतरचा जो आपला टॉपिक आहे दोषगती आणि रोगमार्ग. त्यामध्ये रोगमार्ग, त्याची व्याख्या काय आहे, रोग प्लस मार्ग, रोगमार्ग. त्यानंतर रोगमार्गाचे जे महत्त्व आहे, रोगमार्गाचा प्रकारांचा जो चार्ट आहे, चरकांनी 3 सांगितलेत, शाखा, कोष्ठ आणि मर्मास्ते संधी. आणि वाघभट्टाने किती सांगितलेत, त्यांनी पण 3च सांगितलेत, बाह्य, अभ्यंतर आणि मध्यम. तो एकदा चार्ट बघून घ्या. रोगमार्ग आणि दोषगतीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. जर ते तुम्हाला क्लिअर झालं नसेल तर एकदा तो व्हिडिओ बघा, छोटाच व्हिडिओ आहे, लगेच समजेल. तर त्यामध्ये कोणत्या मार्गामध्ये कोणते स्ट्रक्चर येतात आणि कोणते व्याधी उत्पन्न होतात ते सुद्धा त्याचा एक चार्ट आहे, तो सुद्धा एकदा पाहून घ्या. त्यानंतर दोषगतीचं सविस्तर वर्णन करा, तुम्हाला SAQ विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये काय काय लिहायचं आहे तर दोषगती कोणत्या आहेत ते लिहायचा. श्लोक जर तुमचा पाठ असेल हा, क्षयस्थानांच्या वृद्धिश्च दोषानाम त्रिविधा गती ऊर्ध्वाधश्च त्रियकश्च विज्ञेय त्रिविधा परा त्रिविधाच्या परा कोष्ठ शाखा मर्मास्ती संधिषु इत्युक्ता विधिभेदेन दोषानाम त्रिविधा गती. हा दोषगतीचा श्लोक आहे. त्यानंतर तुम्हाला कोष्ठातून शाखेत जाण्याची कारणे माहिती पाहिजेत, तसंच शाखेतून कोष्ठात जाण्याची कारणं माहिती पाहिजेत. श्लोक आहेत त्याचे 2 श्लोक आहेत. कोष्ठातून शाखेत जाण्याची काय कारणे आहेत, व्यायामात, उष्णतेक्षणात, अहिताचरण आणि वायूचं द्रुतत्व. आणि शाखेतून कोष्ठात जाण्याची काय कारणे आहेत, स्त्रोतमुख विषदनात, वृद्ध्याभिषंदात, पाकात आणि वायूचा निग्रह. तर आत्तापर्यंत आपण बऱ्यापैकी 5 ते 6 पॉईंट्स पाहिलेले आहेत. आपला शेवटचा पॉईंट राहिलेला आहे तो म्हणजे दोषपाक आणि धातुपाक. दोषपाक आणि धातुपाकवर कसा प्रश्न विचारू शकतात तर त्याचा तुम्हाला अर्थ विचारू शकतात. म्हणजे दोषपाक म्हणजे काय किंवा दोषपाक आणि धातुपाक डिटेलमध्ये लिहा, सविस्तर वर्णन करा असं येऊ शकतं. तर ते दोषपाक आणि धातुपाकचा सुद्धा व्हिडिओ अपलोडेड आहे, तो एकदा नोट्सचा व्हिडिओ जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की त्यामध्ये काय लिहायचं आहे. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला त्याचा अर्थ लिहायचा. त्यानंतर तुम्हाला विचारू शकतात की धातुपाक लक्षणं लिहा, दोषपाक लक्षणं लिहा. तर दोषपाक लक्षणांचा श्लोक दोष प्रकृती वैमल्यवाला आणि धातुपाक म्हणजे निद्रा नाशो हृदय स्तंभवाला. तर त्याचं एक्सप्लेनेशन एकदा बघून घ्या. त्यानंतर धातुपाकावर तुम्हाला मॉडर्न पॉईंट ऑफ व्ह्यू जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात, जसे की सेल्युलर अडॅप्टेशन, सेल्युलर इंजुरी, नेक्रोसिस वगैरे. तर ते सुद्धा पॉईंट तुम्ही एकदा शॉर्टमध्ये प्रत्येकामध्ये काय काय लिहायचं असतं किंवा कोणाचे किती टाईप्स आहेत, काय कंटेंट लिहायचं आहे, तर ते एकदा पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये चुकून जर तो प्रश्न आला तर तुम्ही ब्लँक नाही होणार, तुम्हाला काही ना काहीतरी त्याच्याबद्दल माहिती असेल. तर अशा दृष्टीने तुम्ही मॉडर्नचे जे पॉईंट आहेत त्याचं काही ना काहीतरी थोडंफार करून जावा, जेणेकरून तुम्हाला ते क्वेश्चन अटेम्प्ट तरी करता यावा. तर हा होता व्हिडिओ रोगनिदान पेपर 1 संबंधित, जे तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी खूप उपयोगी पडेल. तर यामध्ये तुम्हाला मी शॉर्टमध्ये रिव्हिजन घेतलेली आहे की जे मेन 6 ते 7 पॉईंट आहेत, जे SAQ आणि LAQ या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये लवकरात लवकर शेअर करा. भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.